हाय गाईज, आज आहे गणेश चतुर्थी सिरीज डे 3। चला खाली पडली फुलं, पडली हातातून देतो विरघळली ती फुलं। मग म्हणून मी तुला सांगितलं ऐकत इथे अरे आता नको काढू, मग पाय विरघळलेली आहे। आले नवीन काढायची, वाकलेली नाही काढायची, ती वाकलेली आत्ताची आहे। अरे पप्पा हे नाही काढू शकत का? हे काय? सगळं वाय ग्रीन ग्रीन आलंय सगळं। चला आबा फुलं काढूया, पप्पा फुलं काढून देत आहेत। वास पण छान आहे ग। तुला मी काल बोलली देवाला का असं असं फिरव दे मला। चला आता मी फिरतो। अरे कपडे दे ना, टी-शर्ट। खाली पडशील, बुडता पड। नाही हो, मी चप्पल, पावसाची चप्पल घातली। माझा हात पकडायला मोबाईल कसा पकडू? चला आता कोणतं हे फुल काढणार आहात? नाही हे काढा। रेशू, ए रेशू, फुलं पाहिजे ना? मुंबईला विकत घ्यावी लागतात फुलं। 10 रुपये द्यावं लागेल ना रेशू? ती भैरी आहे काय ग? भैरीच आहे ते। तू माझ्यावर नाहीये। कुठे? रेशू आलेली आहे, रेशू पूजा करते। आज रेशूची डाईने पूजा करायची। कुठे फुलं द्या? चला चला फिरव्या फिरव्या। आज आमचा दिवस आता चालू झालेला आहे। काय नाही, फोटो कुठे पाठवला नाही बाई, कुठे फोटो पाठवतो काय माहिती। नेट चालू आहे का? नेट चालू आहे आलं येईल बघ, येतात हळूहळू वाटतं। नाही, हे मग सकाळचे पप्पांनी तिथे फुलं काढलेली आहेत। कशी सगळी ग्रीनरी ग्रीनरी, एकदम असं मस्त। काही छान वाटतंय बघा। सगळी ग्रीन 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 ग्रीन। ए पडलं। ते टाकत ते छान छान फुलं। ये बेटा इथे बंद कर दे आता। ये नाही सांगा तुम्ही। हे लिंबाचं झाड आहे। ओके। ही चायची पात आहे। ओके। ही मोगरा आहे। ओके। अरे ये येस, भटजी आलेले आहेत आमचे भटजी बुवा आलेले आहेत। हाफ पॅन्टवर भटजी बुवा आलेले आहेत आमचे, आणि ते अशा प्रकारे पूजा करतात। भटजी बुवा चांगली पूजा करा प्लीज प्लीज। भटजी बुवा, गणपती बाबा, गणपती बाबा। थांब, हात तर लावू दे, पूजा तर करू दे। गणपती बाप्पा। ही माझ्या पप्पांनी चेअर बनवली आता ह्याला फक्त गादी लावायचं। मी दाखवते ह्याला जरासं आराम, खुर्ची सारखं। येस येस, ही आमची वास्तू आहे। चला मग आपण नंतर भेटू। मॅडम आलेले आहेत आता, आंघोळ करू। येस। केसांची हेअरस्टाईल काय केलं कोणी? आम्ही डेकोरेशनसाठी अशा शिड्या बनवल्यात। आमचा शिडे बनवणारा कारागीर, आमचा मेस्त्री गावचा माणूस आहे, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने केलेला असेल। होय, त्याच्यामुळे ही मुंबईकर आहोत। हा, आणि काय आमच्या मेस्त्रीने आम्हाला खूप पट्टी लावून दिलेली आहे। येस,
येस काय सगळ्यात होय काय मग आमचे मेस्त्री फक्त दुसऱ्यांची कामं बरोबर करतले आणि घराकडे सगळं वाट लावून टाकतले. पायसून झोमॅटोची टेप आणली काय माहिती, मास्किंग टेप पण नाही यांच्याकडे. शे नाव खराब करतलच त्या मेस्त्रींचो, समजलंय पोटण्या. आता आमचो सतलो कायचा कारागिरा सतल्या हाय सायंकाळला पट्टा कट करतोय. चला ही पट्टी बघू शकता ही तुम्ही. पट्टी आम्ही याच्यावर देतो एक चपकन तिकडे मारले तिला मी. अजून डेकोरेशन आम्ही सुरुवात केली नाही कारण का हा एक नंबरचा टाइमपास माणूस आहे, एक नंबरचा टाइमपास माणूस. ह्याला कालपासून ताई सांगते की मला शिडी बनवून दे, ही अशी शिडी. कालपासून नाही मुंबईपासून हा मुंबईपासून त्याला सांगतोय त्याला शिडी बनवून दे, शिडी बनवून दे. नाही त्याचा पत्ता नाही. ह्याची ढोलकी काय पकवास, हा ह्याचा पकवास ठीक करायला जातोय, त्याची नारळ काढून जायला जातोय झाडावर चढायला. पण घराकडे एवढंच सांगतो त्याला काम, पण एक काम नाही त्याला करता येत आहे. घराकडल्या कामाक आमचा पैसे गावणार नाही. हो आमच्या पैसे गावणक नाही. आम्ही आमच्या घरात आता त्याला जबरदस्तीने आज त्याला बसवलेलं आहे, नाही तर आता पण जायला. आणि एक नंबरचा बोल बच्चा, एक नंबरचा बोल बच्चा. जिथे जाईल तिकडे अर्धा एक तास लोकांसोबत बोलतच बसेल ना सध्या. बराबर माझी ओळख ताट. होय दादा यूट्यूबवर टाकताय तुझी व्हिडिओ था. अजून 4 लोक ओळखते. म्हणजे काय, अरे यो सतलो वामन, यो वामन काय का वामनाने ओळखतात, कोण सतल्या म्हणून ओळखणार नाही का. हो वामन आजोबा ती आहे आमचो. हा याला वारा ना आजोबा नाव सांगलंच ना तर कोणी ओळखते रे तुका, लक्षात ठेव. होय हा. काय आता मग फक्त नाव सांग आणि तुका कोण नाही दिला तर ते आमचो आजोबा काय रे. हा आजे आमचो ते मोठो वामन सांगता. सतल्या त्या सतल्या अबे काप तरी ढंगचं आहे, हे तर ढंगचं काप. अशा प्रकारे ही शिडी पण त्याने जरा कमीच ह्याच्यात करून दिला ना बघा. ऐसा हमारा घर. काकांचं ए म्हशी आहेत काय रे की बांधले. पांडू आहे पांडू असा पांडू एकदम लास्ट आहे. तुम्हाला दाखवले पांडू. त्याला आता 1 वर्ष पूर्ण होईल, त्याचा बड्डे येईल. माझ्या काकांनी सांगितलंय त्याचा बड्डे करूया आपण 7व्या दिवशी, कारण तो गेल्या वर्षी 7व्या दिवशी जन्मलेला होता म्हणून. पण तिची डेट थोडं पुढे मागे करून गेल्या वर्षी गणपती लेट आलेले होते, यावर्षी लवकर आले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा म्हशी, ह्याचा बड्डे आहे. ह्याचा आम्ही बड्डे करतो. बघा 3 आहेत, तिकडे एक खाली बसलाय तो दिसणार नाही. आणि मी आतमध्ये जाणार नाही. पांडू हा पांडू काय झालं चुरे माकडा कुत्री आहे. चला मी तुम्हाला मासे दाखवते. मासे दिसतील की नाही आता बघूया. नाही जास्त पाणी जास्त आलं, पाऊस पडला ना आता, पाणी जास्त आलं तर मासे दिसत नाही तर मासे दिसले असते. इथे आम्ही मासे पकडतो, ते छोटे पण दिसत नाहीत ते आता, नाही तर दिसतात थोडं पाणी कमी असेल तर. छान वाटतं ना. किरू आमचं किरू थाय बसलो. किरू तुझी तुळस बघूची होती माका. किरू खय आत या. हे किरूंचं घर आहे, हे किरूचं घर आहे, ते तिकडे ओमकारचं घर आहे. काका मेस्त्रींचं घर आहे. जाऊया आपण, थांबा आपण किरणला भेटून येऊया. पटकन भेटून येऊया. हां बोलवते. सगळं चिखल झालेलं आहे, पाऊस आलाय जोरात आलेला होता होऊन गेला. आता आपण हे आमचं घर आहे ना, तर आता आपण चाललो आहे किरणच्या घरी. हे दिसतंय ते किरणचं घर आहे. ओके. आम्ही लहानपणी या गोबर गॅसवर जाऊन बसायचो.
ह्याच्यावरती बसायचो आम्ही. नमल्या घराकडे असं नमल्या वा नमल्या असंच या भाव इलो मा सुट्टी घेतल्या नमल्यान. होय होय आता तुळस दिसली माका. किरूची स्कूटी. हे आहे किरूचं घर आणि किरू आमचं इलेलो हा मॅड. यूट्यूबवर दिसतलं ते लास्ट टाइम दिसलेलं मा नाही बघू ती माझे ब्लॉग शा. ही नमून सुट्टी घेतल्यान कारण नमू जो इलो हा भाव जरा लाईट लाव मध्ये असं काय करतो. एकच लाईट हा थांब हये दाखव चेहरो काळो दिसनो नाही ती काळो दिसतो. हये मारे असं काय करतो. ओ वाव हे बनवतो फोन बघा पण दिसतोय. किरू बघ काहीतरी आज तुम्हाला खाऊ देणारच. काय खाऊ काय बनवलं नमू काय बनवलंस. पटना लाज वाटते काय मटण बोलू गणपती असत आणि मी काय बोलली सांग. गणपती खातो अकरा काय खाता का म्हण. मी काय सांगितलं मी कुठे बोलली मी गणपती घरात असताना खाणार. गणपती काय करतलं मी काय एवढं आकडतं हा आकडतं किती एवढं काय रे जोडीलो काय तुका किरू टाकून हा हिंमत आहे मला उचलायची. मोबाईल अच्छा मोबाईल पण टाकेन हिंमत आम्हाला. चला आपण नाश्ता करूया तुझ्या काय ती भाकरी तूच भरवणारस मी नाही खाणार. मला वेगळं नको. नमुने काय बनवलंय भाकरी. चल भरव पटकन माका माझ्या ब्लॉग साठी काहीतरी केलं भरव लवकर आता कुत्र्यासारखं मारीन बघ. आता माहिती नाही तू भरव भाव आहेस ना माझा भरवच नाही भाव भरव लवकर भरव. ताईचा मोबाईल जमतच नाही मला पकडा. भाव विचारलं ती माझ्या भाव विसरतले काय मी विचारलं देसच लवकर पटकन पोटणे पस्त हागून लागतं तुका लक्षात ठेव. दे लवकर नाही तर दे लवकर पोटणीच्या करू नको. वांगे खाऊन खाताय मी सगळ्या भाज्या खाताय खाऊन दे सर लवकर. किती पोटणं वाजते ना आता मी खाणारच होतो तुझ्या. आता जा आता मला नको आता मला नको आता मी खाणारच नाही. खाऊ नको व्हिडिओ बघतो जा आता मला नको. व्हिडिओ बंद कर. हा चालेल बंद कर दे ना एक घास बरं फक्त एक गुरु दिसते मी ना हा गुरु दिसते हा दे चल बरंच आहे. माझी धरली काय गो म्हणजे वाईटच दिलो. माहिती ना चारी बाजू अजून पण नाही डोक्यात शिरत. दादा कुठे गेला. माकडा हे असंच ठेवलं थर्माकॉल पिशवीत ठेवायचं तर काय थर्माकॉल ते हा ह्याच्यासोबत ह्याच्या लेवलला 4 पट्ट्या इथे एक पट्टी इथे एक पट्टी हा आणि त्याला सपोर्ट खाली त्या 2 पट्ट्यांना. ते झालं की इथून इथे पट्टी हा नाच परत इथून इथे पट्टी नाचू नको परत बोलते काय माझ्या डोक्यात शिरलं नाही. ओके थँक्यू धन्यवाद. आता मी बरोबर लागलो आणि आता करून देशील. माका माहिती असा हे माका हे आता शिकवून गेलं मुंबईचं. हा चल डोक्यात स्टीम नाही भेटत होती त्याच्या. माझं डोकं नाही चालणार सांगता. अरे इलास या बघ फक्त एका मोबाईलवर मस्त वाटते लांबून. हा छान वाटते. तर गाईस आम्ही चाललो आहे आता गणपती बाप्पा घरी आणायला. आम्ही आदल्या दिवशीच गणपती बाप्पा घरी आणतो कारण
त्याला सजवायचं आहे अजून भरपूर. तर आता आम्ही चाललो आहे परत गणपती बाप्पाच्या शाळेत गणपती बाप्पाला घेऊन यायला. तर आम्ही सगळे चाललेलो आहे. सचिन सतल्या बोलतो आम्ही त्याला, पप्पा, मी, तनू, हर्षिता, ताई, आम्ही सगळे चाललेलो आहे. तर चला आपण जाऊया. तर गाईज आता इथे सीट एक्सचेंज होते कारण आता पप्पावरती घेऊन आले गाडी, कारण तिथून ऑब्विसली पॉसिबल नाही. आमची न्यू ड्रायव्हर आली आता. हे आमचे किरण दादा, ओमकार दादा आले. पट्टा नको लाव, मी लावून ठेवलंय डायरेक्ट. शीट ओके आहे ना? पाय बघ, पाय लावून. हा, ब्रेक वर थोडं मागे पाहिजे, मागे घे. नको, बरोबर आहे, बरोबर आहे. चल चला, आम्ही गणपती अडूक जातो. 2 माणसं झाली आहेत आमच्या इथे. आमच्या गाडी मुंबईतून गाडी हाडली ना आमच्या बहिणीने, आणि आम्ही आता जातलो गणपती अडूक भावई मंदिर कडे, आणि थैसून गणपती घेतलो आणि गाडयेत ठेवतलो. आणि आमचे 2 बहिणी आहेत ते उकलतले गणपती, आमका जमातो नाही. कारण काय, मुंबईतून इलेत ना, बघ वापस रॉंग म्हणून. आणि आमचा तर आपली लेफ्ट साइड असते. आमची आणखी एक मधली बहीण आहे ना, मधली बहीण ती गाडी चालवता, तो मधी गाडी घेऊन जाता. म्हणजे त्याका वाटतं काय माझ्या बाप्पाचाच रस्तो असा, माझ्या बापा इथे रस्तो नाही असा, गव्हर्नमेंटचा रस्तो असा. त्याका सांगलेला असा, आम्ही हळूहळू चालय. डेरिंग गाईज आम्ही गणपती शाळेत आलो आहे. तर आम्ही चाललेलो आहे गणपती घेऊन आमचा. सतल्याला साईड लाव, सतल्या तर साईड लाव. हाय करतोय. चला आता आम्ही आमचा गणपती घेऊन चाललेलो. किती दिवस मागे 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 गणपती बाप्पा मोरया. समजला. गाडी सगळी हळू घ्या एकदम. चल चल घे, चल जाऊया आपण आता. आम्ही आमचा गणपती घेऊन चाललो. मंगल मूर्ती मोरया. एकदम सावकाश घे खड्ड्यांमध्ये. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला सावकाश. गणपती बाप्पा
मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हो तर तूच तर बोलत होतास नाही हे करून. तर गाईज असं होतं आमचं गणपती प्रिपरेशनचं व्लॉग. आणि हा तयारी किती पण 2-3 दिवस आधी करूचं ठरवलं तरी गणपतीच्या आदल्या रात्रीच तयारी पूर्ण होतली. तर तुम्हाला आमचे व्लॉग कसे वाटले ते आमका कळवा. अँड लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून गाईज. बाय बाय.